माध्यमातून पाहायला मिळतो कार्यक्रम, पण ज्या आमच्या अशिक्षित महिला आहेत आणि खरं म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचं घेण्याचं वैशिष्ट्य जे आहे की खंडोबाची गाणी, जी सांस्कृतिक गाणी आणि मग अशी दादांचा एक गाण्याचा उल्लेख केला आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचा मी कार्यक्रम पाहिलेला आहे तुमच्या गाण्याच्या माध्यमातून. आणि खरं म्हणजे तुमच्या ज्या कार्यक्रमामध्ये जे कार्यक्रमाचं जे मुख्य नाक होतं कैलासवासी बबनराव नेत्राव यांचं काही कारणास्तव दुःखद निधन झालं. अतिशय तुमच्या खंबीरपणे पाठीशी सक्का भाव होता तुमच्या, आणि ते गेल्यामुळं काहीतरी मला वाटतं तुमचं जरा दुःखातून आज सावरले, तरी पण तुमचा स्टेबल कार्यक्रम आता आम्हाला पाहायला मिळतोय. खरी म्हणजे ही हिंदी तुम्हाला जाणवती, आणि खऱ्या अर्थाने माऊलींनी हा जो कार्यक्रम ठेवला या निमित्ताने मी मगाशी माऊलींनी ऋषीनाथ शिंदे आमचे उपसरपंच यांनी मगाशी उल्लेख केला की माऊली तुला सुचलं कसं काय हा कार्यक्रम आणायचा. तर त्यांची एक इच्छा होती का ह्या परिसरामध्ये खरं आपण सर्वजण तरुण मुलं किंवा पुरुष इतर बाहेरगावी कार्यक्रम पाहायला जातो, परंतु महिला कुठं कार्यक्रमाला जात नाही आणि त्यांचं कुठंतरी समाधान करायचं आहे. त्याच्यामध्ये काय पैशाचा मान धनाचा विषय त्यांनी कधी बाळगला नाही. त्यांच्या दृष्टीने आज त्यांनी जे काय तुम्हाला दिले, परंतु आज त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित आमच्या महिला या ठिकाणी आस्वाद घेतली. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कशाळ गावचे युवा उद्योजक युवा नेतृत्व सोमनाथ उर्फ माऊली जाधव आहे. त्यांनी त्यांच्याकडनं जाणून घेतले. भाऊ काय सांगाल की कोमलताई पाटोळेंचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आदर मावळातील नागरिकांना परवानगी ठरलेला आहे आणि त्यांनी योग्य नियोजन केलेलं आहे. सकाळपासून तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तुमचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असं तुम्ही देखणी वास्तू या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या वास्तूमधून अनेक जण प्रेरणा घेणार आहेत. काय कार्यक्रमाला उशीर होतोय आणि बाकी काही न बोलता सर्व सकाळपासून अवघ्या 3-4 दिवसामध्ये फोनवर सर्वांनी माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला. सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो आणि ताईंचा कार्यक्रम बघण्यासाठी लोक तात्काळ माऊली भाऊंच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि खरं पाहिलं तर माऊलींचं जे कार्य आहे परत इकडे